नमस्कार मित्रांनो, आपल्या बऱ्याचशा पॉलिसीज असतात, जसं टर्म इन्शुरन्स असो, LIC असो, ग्रुप इन्शुरन्स असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी असतात आणि कधीकधी आपल्याला त्या डिटेल्स माहीत नसतो. परंतु असा काही फोन येतो आणि जसं टर्म इन्शुरन्स आहे, तर टर्म इन्शुरन्समध्ये कसं असतं की जेव्हा ती टर्म्स असेल, म्हणजे एखादी अकस्मात काहीतरी घटना, मृत्यू वगैरे झाला असेल, तर टर्म रिन्यूअर होतो, त्याच्यात बेनिफिट्स काय नसतात. परंतु एक अशी घटना झाली की मॅक्स इन्शुरन्सची त्यांची टर्म इन्शुरन्स होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळत नसतो. जर अकस्मात जर मृत्यू झाला व्यक्तीचा, तर त्या फॅमिलीला त्याचे टर्मचे पैसे मिळतात, इतर काही बेनिफिट नसतो. मात्र त्यांना फोन आला की तुमची अमुक नंबरची पॉलिसी आहे, तर तुम्हाला तिथून डॉक्युमेंट्स अपडेट केले जातात का, तुम्हाला सगळी माहिती दिली जाते का. तर त्यांनी सांगितलं की ईमेलवर वगैरे येतात, पण तुम्हाला त्या पॉलिसीचे बेनिफिट्स माहीत आहेत का. आता बेनिफिट्स म्हणजे कसं आहे माहीत आहे का, की तुम्हाला फ्री, बोनस, बेनिफिट असे शब्द जेव्हा टाकले जातात तेव्हा मग तुमचं मन विचलित होतं. आणि असंच झालं. त्याला सांगितलं की तुम्हाला बेनिफिट्स माहीत आहेत का, तर त्यांनी सांगितले नाही, कुठले बेनिफिट. त्यांना टर्म इन्शुरन्समध्ये असे कुठले बेनिफिट्स नाही आहेत. तर ते लगेच म्हटलं, अरे बेनिफिट्स कुठले मिळतात. त्यांनी हां मला सांगा, मला कनेक्ट करा त्या डिपार्टमेंटला. तर त्यांनी सांगितलं की आत्ता नवीन प्लॅननुसार तुमचा जो प्लॅन आहे तो आम्ही कन्वर्ट करू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. सुरुवातीला तुम्हाला एक तुमचे आता 5 वर्ष कंप्लीट झालेले, ते पण त्यांच्याकडूनच ऐकून घेतलं 5 वर्ष झालीत की नाही ते. आणि 5 वर्ष झाले, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला 25,000 रुपयाचा बोनस मिळेल. आणि नंतर दरवर्षी तुमचा जो प्रीमियम आहे तो 22,000चा प्रीमियम आहे. आणि तुम्हाला एक 8 ते 9,000 रुपये तुम्हाला दरवर्षी तुम्हाला फंडमध्ये तुमच्या ॲड ऑन होतील. आणि तुम्हाला जेव्हा तुमचं टर्म संपेल त्यावेळेला तुम्हाला ते मॅच्युरिटी मिळेल. ह्यांनी त्यांना कन्सेंट दिली आणि एक 25,000 रुपये पहिले येणार होते, त्याच्यासाठी त्याचे बँक डिटेल्स घेतले आणि सांगितलं कन्वर्टसाठी एक फॉर्म आहे, त्याची लिंक पाठवतो, ते भरून द्या म्हणून. आणि मित्रांनो 22 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमधनं विड्रॉल केले गेले. तर काळजी घ्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आपल्या प्रत्येक दैनंदिनी व्यवहारामध्ये हे लोक आलेले आहेत. त्यामुळे सतर्क राहणं आवश्यक आहे, सजगता राखणं आवश्यक आहे. की तुम्ही जिथे जिथे जात आहे, म्हणजे त्या स्टेट ऑफ माइंडला आहात का, तुम्ही त्या पद्धतीने आहात का, हे सगळं चेक करून व्यवस्थित व्यवहार करणं आवश्यक आहे. कुणीही कॉल करून, कुणीही कसलाही कॉल करून, म्हणजे डेटा आपला आहे, मी मागे म्हटल्याप्रमाणे आपला सर्व डेटा ओपन सोर्सवर अवेलेबल आहे. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा आणि अशा कुठल्याही फोनला बळी पडू नका मित्रांनो. धन्यवाद.